मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झालेत। घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवल्याचा आरोप केलाय। शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत बस पेटवल्याची माहिती। जालन्यातील पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या। बस पेटवल्याच्या वृत्तामुळे आता जालन्यातून एसटी बस सेवा बंद केली आहे। जालन्याच्या अंबडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात संचारबंदी लागू केली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। मनोज जरांगेंच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या 2 सहकाऱ्यांची नावे जरांगेंसोबत मुंबईला सागर बंगल्यावर येण्यासाठी तैयारी करत असताना पहाटे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 4 वाजता त्यांना ताब्यात घेतलं। मनसेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातल्या MIG क्लबमध्ये बैठक सुरू आहे। पुणे, कोल्हापूर, सोलापुरातील 9 लोकसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आज आढावा घेत आहेत। लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांसोबत लढायचं की स्वबळावर यावरही बैठकीत चर्चा सुरू आहे। विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आजचं कामकाज संपलंय। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत 6000 पुरवणी मागण्या मांडल्या। उद्या सकाळी 10 वाजता अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे। अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत फसवणूक नको, आरक्षण द्या, बनबाबंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी दिल्या होत्या। विधान भवनात आज विधानसभा कामकाज सुरू होण्याआधी फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली। फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या। विधान परिषदेत तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली। प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, धीरज लिंगाडे यांची नेमणूक तालिका सभापती म्हणून करण्यात आली।